शिर्डी शहरातील नावलौकिक असलेल्या थेटे कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी 10वी परीक्षेत घवघवीत यश संपन्न केलं असून या यशाबद्दल त्यांचा प्राध्यापक, मेमरी ट्रेनर प्रसाद थेटे आदींसह मान्यवरांनी सत्कार केलाय। थेटे कोचिंग क्लासेसमध्ये येऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असून 20 ते 40% विद्यार्थ्यांची ग्रोथ वाढली असून थेटे कोचिंग क्लासेसमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांची मेमरी, स्टेज ड्युरिंग, मल्टिपल ऍक्टिव्हिटीज वाढल्या असून मिनी MBA प्रोग्राम घेऊन मुले या क्लासमधून बाहेर पडत आहेत। या सत्कार सोहळा प्रसंगी डायरेक्टर राजाराम थेटे, कमल थेटे, पालक सोमनाथ जपे, गणेश सोनवणे, प्रतिभा सोनवणे, अंकुश मोहिते, चौधरी बाबा, विठ्ठल आसने आदींसह वाणी परिवार, लांडगे परिवारातील सदस्य उपस्थित होते। यावेळी पुढील 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू झाला असल्याचं प्राध्यापक थेटे यांनी सांगितलंय। नमस्कार, ओम साईराम, प्रसाद थेटे, थेटे कोचिंग क्लासेसचे सर्व आज सगळ्यांना सांगण्यात खूप आनंद वाटतोय की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचा 10वीचा निकाल एकदम कौतुकास्पद लागलेला आहे आणि घवघवीत यश आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मिळालं आहे। तुम्ही बघू शकता अनेक विद्यार्थ्यांना आज एकदम टॉप क्वालिटीचे मार्क्स आणि कमीत कमी 15 ते 30-35% पर्यंत त्यांची वाढ झालेली आहे आणि ही वाढ फक्त एका दिवसात नव्हे, आम्हाला 8 महिने त्या वाढीला लागले आहे। 8 महिने 21 दिवस आमचा निरंतर सराव, कॉन्स्टंट प्रॅक्टिस, ट्रेनिंग, डेव्हलपमेंट आज आम्ही त्या लेवलला घेऊन आज सर्व विद्यार्थ्यांना तळागाळातील सर्व विद्यार्थी 40-42, 50-55 विद्यार्थी आज 70-75 मॅक्झिमम 92 पर्यंत आम्ही हायस्टपर्यंत पोहोचलोय। आज इतकी मेहनत घेऊन सुद्धा मुलांच्या प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आज त्यांचा प्लॅन A, प्लॅन B म्हणजे 10वी नंतर काय करायचं, 12वी नंतर काय करायचं हे ऑलरेडी ठरलंय। अनेक विद्यार्थ्यांचे ॲडमिशन CA साठी, पुढे नीटसाठी, JEE साठी आज सक्सेस झाले। आज पावसाने सुद्धा इथं हजेरी लावली आहे, म्हणजे देवाची सुद्धा कृपा आमच्या क्लासवरती इतकी सगळं हे झाले साईबाबांच्या कृपा आणि आशीर्वादाने, सर्व पालकांच्या सहकार्यामुळे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या कष्टामुळे आज 8-8 तास त्यांनी अभ्यास करून आज नावलौकिक केले। प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर एकदम आनंद आहे। प्रत्येक पालकाच्या घरात आज दिवाळी साजरा होण्याचे आणि इतका मोठा आनंद प्रत्येकाच्या घरामध्ये आपण देतोय। प्लस पुढे जाऊन आपले मुलं चांगल्या लेवलला जातील याची आम्ही हमी घेतली। अनेक विद्यार्थ्यांना सायन्सला जायचं होतं पण मार्क्स मिळणार नव्हते, पण ते मार्क्स त्यांना आम्ही मिळवून दिले आणि सायन्सचा दरवाजा आमच्यामुळं त्यांचा आज ओपन झालेला आहे। प्रत्येकाला वाटतं की नाही आम्हाला पण काहीतरी मोठं करायचं आहे, पण संधी मिळत नाही, एक मार्गदर्शन मिळत नाही, पण त्या लेवलचं पण आज आपण मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांना नावलौकिक करून आज मोठ्या लेवलपर्यंत आपण आज पोहोचवलेलं आहे। आज तुम्ही बघू शकता की सर्व विद्यार्थी रेडी आहे, प्लस पुढे जाणारे पण नेक्स्ट बॅचचे विद्यार्थी सुद्धा रेडी आहे। 9वी, 10वी, 11वी, 12वी हे सुद्धा विद्यार्थी आज सज्ज झालेले आहे की आज त्यांना काय करायचं आहे। त्याच्यामुळं ह्या विद्यार्थ्यांना बघून त्यांना सुद्धा हुरूप आलाय की नक्कीच कुठेतरी जाऊन पुढे आपण नावलौकिक केलं पाहिजे, मार्क्स मिळाले पाहिजे। फक्त इथं मार्क्सच नाही मिळाले पण सर्वांगीण विकास झाला आहे। आज मार्केटमध्ये चांगलं ते बोलू शकतात, सगळ्या गोष्टी करू शकतात आणि स्टेज डेअरिंग येणं फार महत्त्वाचं आहे, ग्रास्पिंग पॉवर वाढणं महत्त्वाचं आहे आणि शून्यातून आपण उभारी केलेली आहे आणि ती शून्यातून उभारी आज आपण इथं समोर दिसते। तर सर्वांना माझ्या पुन्हा एकदा शुभेच्छा। महाराष्ट्रामधील जेवढे काही विद्यार्थी आज पास झाले, चांगल्या मार्कांनी पास झाले, त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा। तसेच आमच्या इन्स्टिट्यूटकडून जे काही मेजर लोक आहे, जे काही मिलिटरीज लोक आहे, जे काही सैनिक आहेत, त्या सैनिकांसाठी आमच्या इन्स्टिट्यूटमधून 50% ऑफ, फक्त 50% ऑफ आम्ही त्याच्यावरती त्यांना ॲडमिशन देणार आहोत। कारण ऑलरेडी त्यांनी बॉर्डरवरच आमची फी भरलेली आहे आणि त्याच्यामुळे सर्व सैनिकांचे जे मुलं असतील त्यांना आम्ही मोफत शिकवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याबद्दल मी आमच्या सर्व डायरेक्टरांचे आभार मानतो। थँक्यू। ओम साईराम। ओम साईराम। मी पूजा सुरेश शिंदे, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी। अतिशय कठीण परिस्थितीतून मात करून मी 10वीत अतिशय चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले। त्यामागे सर असतील, मॅडम असतील, मी त्यांचेही आभार मानते। त्याचबरोबर घरचे कामं करूनही मला अभिमान वाटतो आज आम्ही खूप चांगले मार्क्स मिळवले आणि खूप कठीण परिस्थिती होती, जसं की शेतीतले कामं केले आणि गायींचं आजही आवरायला लागतं आणि ते गायींचं आवरून मला वाटत नव्हतं मी इतके चांगले मार्क्स मिळवू शकेल। मला अभ्यासाला वेळ देखील नव्हता, मी कसं तरी वेळ काढून मी चांगले मार्क्स मिळवले असं मला तरी वाटते। म्हणून म्हणजे इथे मी सायकलीवर येत होते, सायकलीवर येऊन जाऊन मी क्लास केला। जसं शाळेतही मी सायकलीवर जायचे, सायकलीवर जाऊन मी इतकं सगळे मार्क्स मिळवले। मी सरांचे, मॅडमचे आभार मानते। थँक्यू। नमस्कार, माझे नाव डांगे संचिता। आज मला खूप चांगले पर्सेंट पडले आहे, ते सगळं प्रसाद थेटे
सरांमुळे पडले आहेत आणि माझ्या करिअरमध्ये मला नक्कीच प्रसाद थेटे सरांचा उपयोग होईल आणि माझी खूप सारी स्टेज डेअरिंग वाढलेली आहे. परत मी कुठेही म्हणजे कुठल्याही क्षणाला कुठेही काही बोलू शकते. म्हणजे सरांनी आमच्यामध्ये अनेक प्रकारच्या ग्रोथ्स आणि खूप टेक्निकल स्किल्स नेऊन ठेवलं आहे. त्यामुळे मी प्रसाद थेटे सरांना थँक्यू. ओम साईराम. माझे नाव साई योगेश रोम. मी आत्ता 10वीमध्ये होतो. तर मग मी थेटे सरांकडे क्लासेस लावले व मी 10वीला रात्रीवरून अपडाऊन करायचो व मला घरी गायांचे काम राहायचे. तर मला हे शक्य नव्हतं की मी अभ्यास करू शकायचो. मला एकदम थोडा वेळ भेटायचा अभ्यास करायला. तर मी रात्री जागून अभ्यास करायचो व जेव्हा रविवारी असायचो त्यावेळेस दिवसभर इथं थांबून जे थेटे सर माझ्यासाठी स्ट्रगल करायचे, जे मला दिवसभर शिकवायचे, ते त्यांचे कामातून काम काढून आम्हाला शिकवायचे व त्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतले. मी जेव्हा 9वीत होतो तेव्हा मला फक्त 60% होते आणि सर म्हणजे माझ्या घरच्यांना सुद्धा अपेक्षा नव्हती की मी 70च्या पुढं जाईन म्हणून. आणि सर म्हणले हे जे शक्य होऊ शकत नाही मी शक्य करून दाखवीन. तुमच्या मुलाला मी 80च्या पुढं नेऊनच दाखवीन आणि हे सरांनी करूनच दाखवलं. आत्ता मी माझ्या पायावर उभा आहे आणि मी 80 पाडले. ते फक्त सरांमुळे शक्य झालेलं आहे. धन्यवाद.